नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सक्लुझिव्ह स्टडी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण आरोग्य सहयोग 40% आणि 50% यांचे तांत्रिक प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत. मित्रांनो, हे सर्व प्रश्न IBPSने जो काय आपल्याला तांत्रिक घटकाचा अभ्यासक्रम दिलेला आहे त्याच्यानुसार मित्रांनो हा आपला व्हिडिओ असणार आहे आणि सर्व प्रश्न हे अशाच पद्धतीचे डिझाईन केलेले आहेत. बघा, चला एकदा व्हिडिओला एकदा सुरू करण्यापूर्वी जो काही आपल्याला टेक्निकल जो काही पोर्शन दिलेला आहे ते तुम्ही एकदा पाहणं अतिशय गरजेचं आहे. कारण त्याच्यावर मित्रांनो फोकस तुम्ही ठेवा. कारण IBPS प्रश्न विचारत असताना ज्या वेळेला त्यांनी जे पोर्शन दिला असतो त्याच्यावर म्हणजे प्रत्येक घटकावर प्रश्न येणार म्हणजे येणार हे 100% आहे. कारण आत्तापर्यंत बऱ्याच एक्झाम मी IBPSच्या वगैरे दिलेल्या आहेत, त्यात आम्हाला दिसून आले की ज्या वेळेला कुठली पण एजन्सी असू दे, TC असू दे किंवा IBPS असू दे, ज्यावेळेला त्यांनी पोर्शन देत असतात त्यावेळेला त्यांनी त्या घटकावर प्रश्न विचारतातच. त्यामुळे बघा, हे सर्व आपल्याला जे काही दिलेलं आहे टेक्निकल घटकाचा पोर्शन त्याच्यामध्ये गुरुत्वाकर्षण, मूलद्रव्याच्या आवर्तनाचे वर्गीकरण, रासायनिक अभिक्रिया समीकरण, विद्युत धारेचे परिणाम, उष्णता, प्रकाशाचे अपवर्तन, कार्बनचे संयुगे, अवकाश मोहीम, भिंग, अनुवंशिकता, उत्क्रांती, सजीवातील जीवन प्रक्रिया, पर्यावरण व्यवस्थापन, प्राण्यांचे वर्गीकरण, ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची, त्याचप्रमाणे पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापन. मित्रांनो, या सर्व घटकावर प्रश्न येणार म्हणजे येणार आहे. त्यामुळे तुम्ही असंच या ठिकाणी अभ्यास करणं गरजेचं आहे आणि आपण घेतलेले प्रश्नसुद्धा हे याच जे काही घटक दिले आहेत त्याच्यानुसार सर्व प्रश्न आपण डिझाईन केलेले आहेत. बघा, एकदा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपला एकदा व्हिडिओ लाईक करा. तुम्ही प्रथमच चॅनल पाहत असाल चॅनल मित्रांनो जरूर सबस्क्राईब करा. बघा, पहिला प्रश्न गुरुत्वाकर्षण, ग्रॅव्हिटेशन, याच्यावर आपण 5 प्रश्न घेऊया. आता इथं 5 प्रश्न आपण दिले आहेत, पण तिकडे एक्झाममध्ये 1 येईल, 2 येईल, 3 येईल, किती पण येऊ शकतात. पण आपण या ठिकाणी ह्याला ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर महत्त्वाचा आहे म्हणून आपण याला जास्त वेटेज दिलेलं आहे. बघा, प्रश्न पहा. केपलरच्या दुसऱ्या नियमानुसार ग्रहाला सूर्याशी सरळ रेषा ही समान कालावधीत काय करते? बघा, आता जसं तुम्हाला न्यूटनचे गुरुत्वाकर्षणाचे नियम माहिती आहेत त्याच आहेत, तसेच केपलर जो काही शास्त्रज्ञ होता त्याचेसुद्धा त्यानं सूर्याच्या परिभ्रमणासंबंधित 3 नियम त्यांनी दिले होते. हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यातले बघा, आपण डायरेक्ट या ठिकाणी आपल्याला प्रश्न कसा डिझाईन केला, हा कुठला दुसऱ्या नियमानुसार कोणत्या ग्रहाला सूर्याची सरळ रेषा समान कालावधीत काय करते हे आपण या ठिकाणी स्टेटमेंट दिलेलं आहे. दुसऱ्या नियमाचं विचारलेलं तुम्हाला स्टेटमेंट कसं आहे. प्रश्न कसाही फिरून येतील, पहिला नियम सांगा, दुसरा सांगा, तिसरा नियम, ते तुम्हाला सर्व माहिती असणं गरजेचं आहे. बघा, पहिला नियम मी आता या ठिकाणी थोडक्यात सांगतो. पहिल्या नियमाला मित्रांनो या ठिकाणी कक्षेचा नियम असं याला म्हटलं जातं. ते काय होतं, त्याच्यामध्ये सूर्यमालिकेतील जे उपग्रह असतात ते सूर्याभोवती लंब वर्तुळाकार मार्गाने फिरत असतात व सूर्य नाभीवर असतो. हा मित्रांनो पहिला नियम या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. दुसरा नियम काय आहे, तर दुसरा नियम काय, उपग्रह परिभ्रमण करत असताना कोणत्याही ठिकाणाहून उपग्रहाला सूर्याशी जोडणारी जी सरळ रेषा असते ती समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापते हे आपल्याला दुसऱ्या नियमानुसार सांगता येतं. आणि तेच विचारले आपल्याला ही समान क्षेत्रफळ व्यापन. बघा, व्यापन, व्यापते, तसं मित्रांनो वेगवेगळे जे शब्द आहेत ते या ठिकाणी येऊ शकतात. त्यामुळे अशा शब्दांचा तुमचा सराव पाहिजे. तर आपल्याला उत्तर मिळालं आहे की दुसऱ्या नियमानुसार समान क्षेत्रफळ व्यापलं जातं. हे मित्रांनो स्टेटमेंट तुम्ही सोपं साधं लक्षात ठेवा. मग तिसरा नियम काय, तर तिसरा नियम काय सांगता येईल आपल्या, सूर्याभोवती परिभ्रमण करणारे जे उपग्रह असतात त्याचा परिवलन काळाचा वर्ग असतो, म्हणजे टीचा वर्ग. परिवलन जो काळ असतो त्याचा तो इन्व्हर्सली प्रोपोर्शन हा उपग्रहाच्या सूर्यापासून अंतराच्या घनाला या ठिकाणी तो समानुपाती असतो. हा तिसरा नियम मित्रांनो आपल्याला या सांगता येईल. थर्ड नियम आहे हा पण लक्षात ठेवा. डायरेक्ट या ठिकाणी आपल्याला असं हे सूत्र देऊन या ठिकाणी विचारतील हा केपलरच्या कितव्या नियमानुसार सांगता येईल असं मित्रांनो. हे केपलरचे 3 नियम मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जरूर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न. वस्तूचे वजन ध्रुवावर या ठिकाणी किती असते? बघा, वस्तूचे वजन वेट आपल्याला विचारले. वेट म्हणजे काय, तर एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या बलाने आपल्या केंद्रकाच्या दिशेने आकर्षित करते त्याला वस्तूचे वजन असं म्हटलं जातं. मग वस्तूचे वजन काय, तर गुरुत्वीय त्वरणावर या ठिकाणी ते अवलंबून असते. ग्रॅव्हिटेशनल ड्यू टू ग्रॅव्हिटी, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, त्याच्यावर या ठिकाणी वस्तूचे वजन हे या ठिकाणी अवलंबून असते. गुरुत्वीय त्वरण जी, स्मॉल जी लक्षात ठेवा. स्मॉल जी आणि कॅपिटल जी मध्ये फरक आहे. स्मॉल जी गुरुत्वीय त्वरण हे स्मॉल जी या ठिकाणी दर्शवलं जातं. ते बदलले की त्या ठिकाणी ते वजनसुद्धा या ठिकाणी बदलत असतं. जी बदलले की स्मॉल जी बदलले की या ठिकाणी आपलं वस्तूचे वजनसुद्धा या ठिकाणी ते बदलत असते. मग वजनचं आपल्याला काय सांगता येईल या ठिकाणी, वजनाचे सूत्र काय सांगता येईल, तर वस्तुमान इंटू ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजेच काय, वस्तुमान म्हणजेच काय, मास इंटू या ठिकाणी
ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे वजनाचं आपल्याला या ठिकाणी सूत्र सांगताय, हे तुम्ही लक्षात ठेवा. असं प्रश्न येऊ शकतो, काही प्रश्न या ठिकाणी येऊ शकेल. मग आपल्याला काय विचारले तर वस्तूचे वजन ध्रुवावर किती असते, सर्वात विचारले सर्वात कमी असते, सर्वाधिक असते, मध्यम असते आणि यापैकी नाही. तर वस्तूचे वजन या ठिकाणी ध्रुवावर या ठिकाणी सर्वात मित्रांनो जास्त असते. ऑप्शन क्रमांक 2 हे आपल्याला या ठिकाणी बरोबर सांगता येत. तर मग सर्वात कमी कशावर असते तर सर्वात कमी मित्रांनो या ठिकाणी विषुववृत्त आहे. पृथ्वीचे जे मध्यभागातून जी सरळ जी काल्पनिक रेषा गेलेली आहे त्याला विषुववृत्त म्हणा, तुम्हाला माहितीच आहे. तर त्या ह्याच्यावर या ठिकाणी वस्तूचे वजन या ठिकाणी ते सर्वात कमी असते. ऑप्शन क्रमांक हे पहिलं ऑप्शन आहे, सर्वात कमी विषुववृत्तावर या ठिकाणी कमी असते. आपल्याला ध्रुवावर विचारले, ध्रुवावर या ठिकाणी सर्वाधिक असते. हे मित्रांनो आपल्याला हे उत्तर सांगता येईल. चला पुढचा प्रश्न बघा, वजनविषयी योग्य ओळखा. ऑप्शन पहा, या वजनाला परिमाण असते, दिशा नसते, पण हे कधीही शून्य होऊ शकत नाही. याची SI एकक किलोग्राम आहे आणि SI एकक मित्रांनो न्यूटन आहे. बघा या ठिकाणी थोडंफार या ठिकाणी कन्फ्युजन आहे. या ठिकाणी अयोग्य पाहिजे होतं, योग्य नाही. या ठिकाणी अयोग्य विधान पाहिजे होतं, योग्य नाही. अयोग्य विधान ओळखा असं आपल्याला ठिकाणी पाहिजे होतं, हे प्रिंटिंग मिस्टेक आहे. तर वजनविषयीचे वेटचं विचारले, मगाशी व्याख्या सांगितलेलीच आहे मी. वजनाला परिमाण असते आणि दिशा नसते मित्रांनो. ही मित्रांनो हे या ठिकाणी हे बरोबर सांगता येईल. ही मित्रांनो या ठिकाणी वेक्टर क्वांटिटी आहे. वजन ही या ठिकाणी वेक्टर क्वांटिटी, त्याला परिमाण असते पण दिशा नसते. हे मित्रांनो या ठिकाणी हे स्टेटमेंट आपल्याला बरोबर सांगता येईल. पुढचं पहा, हे कधीही शून्य होऊ शकत नाही, हे पण बरोबर आहे मित्रांनो. पण त्याची SI एकक किलोग्राम आहे. हे मित्रांनो हे स्टेटमेंट आपल्याला ही चुकीचं सांगता येईल, कारण SI एकक हे किलोग्राम हे वेटचं नाही आहे, तर या ठिकाणी ते मासचं आहे. म्हणजेच या ठिकाणी कशाचं आहे ते वस्तुमानाचं एकक आहे. किलोग्राम हे एकक हे वस्तू मासचं आहे, हे सांगता येईल आपल्याला. SI एकक मात्र न्यूटन आहे. हे मित्रांनो या ठिकाणी बरोबर आहे. अयोग्य विधान विचारलं तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो हे 3 आपल्याला हे विधान चुकीचं आहे, हे लक्षात ठेवा. SI एकक किलोग्राम हे मास वस्तुमानाचं आहे. बाकीचं हे 3 स्टेटमेंट हे वजनाचे या ठिकाणी बरोबर आहेत. पुढे चौथा प्रश्न पहा, गुरुत्वीय लहरी या अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या लहरी आहेत. त्यांना अवकाश काळातील लहरी असे म्हटले जाते. त्याच्या अस्तित्वाची शक्यता आईन्स्टाईनने कोणत्या साली वर्तवलेली होती. बघा हा एक प्रकारचा काळावर या ठिकाणी प्रश्न असा जर फ्रेम झाला, कारण आपली एक्झाम आहे त्या शिफ्ट वाईज चालणार आहे, तर मी तो असा एखाद दुसरा प्रश्न या ठिकाणी तो डिझाईन होऊ शकतो. तर आपल्याला साल लक्षात ठेवा. आईन्स्टाईननं काय सांगितलं होतं, अवकाश काळातील लहरी म्हणजे कशा गुरुत्वीय लहरीच्या अस्तित्वाची शक्यता आईन्स्टाईनने कोणत्या साली वर्तवली होती. बघा हे बाकीच हे जर आलं तुम्हाला तर इलेव्हन आलं लगेच आपण कन्फ्युजन. फक्त लक्षात ठेवा, गुरुत्वीय लहरीच्या अस्तित्वाची शक्यता आईन्स्टाईनने केव्हा वर्तवली होती. बाकीचं हे मित्रांनो हे तुम्हाला कन्फ्युजन करण्यासाठी, तुमचं अजून कन्फ्युजन वाढवण्यासाठी हे आपण हे तयार केलेलं आहे. तर ऑप्शन काय 1915, 1919, 1918 आणि 1916. तर मित्रांनो ह्याचं उत्तर सांगता येईल आपल्याला ऑप्शन क्रमांक 4 1916 रोजी आईन्स्टाईन याने गुरुत्वीय लहरीची शक्यता वर्तवलेली होती. ही मित्रांनो स्टेटमेंट लक्षात ठेवा. पुढे पृथ्वीच्या केंद्रकावर स्मॉल जीचे मूल्य किती असते. बघा 0 असते, दुप्पट असते, तिप्पट असते, यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे मित्रांनो पृथ्वीच्या केंद्रकात जीचे मूल्य या ठिकाणी हे 0 असते. हे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी सांगते बरोबर उत्तर आहे. केंद्रकात पृथ्वी जीचे मूल्य हे 0 असते. पुढे बघा पर्यावरण व्यवस्थापनवर TCSने विचारलेला प्रश्न. पर्यावरण घटक आहे, तुम्ही सुरुवातीलाच मी दिलेला आहे. तुम्ही जर पर्यावरण व्यवस्थापन जर करत असेल तर 2 ते 3 मित्रांनो प्रश्न येण्याची या ठिकाणी शक्यता आहे, कारण ते सर्व प्रश्न मित्रांनो चालू घडामोडी रिलेटेडच आहे. आत्तापर्यंत बऱ्याच एक्झाममध्ये पर्यावरणाचे प्रश्न आलेले आहेत, ते फक्त चालू घडामोडीची रिलेटेड आलेले आहेत. त्यामुळे त्या दृष्टीने तुमचा अभ्यास असला पाहिजे. बघा प्रश्न पहा, नोव्हेंबर 2023 पर्यंतच्या माहितीनुसार महाराष्ट्रातील वायू प्रदूषणाचे प्रमुख कारण काय आहे. बघा बांधकाम, घरगुती अपशिष्ट, फटाके आणि वाहने. बघा अपशिष्ट वगैरे असे शब्द जर वापरले तर आपण बऱ्यापैकी कन्फ्यूज होतो. तर हे जे मित्रांनो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 वाहने आपल्याला सांगता येईल. वायू प्रदूषणाचं कारण विचारले प्रमुख लगेच आपल्याला समजा येईल वायू प्रदूषण हे वाहनामुळे सर्वात जास्त होतं. फटाक्यामुळे होतं, पण फटाके म्हणजे सण असला त्याच दिवशी उडवले जातात, त्यामुळे एवढं फटाक्यात एवढा फरक पडत नाही. पण हे बांधकाम, घरगुती अपशिष्ट काय नाही. ऑप्शन क्रमांक 4 वाहने हे डेफिनेटली आपल्याला बरोबर सांगता येईल. पुढचा प्रश्न 2023च्या उन्हाळ्यात महाराष्ट्रात 24.1 दिवस क्लायमेट शिफ्ट CSI इतका होतो. बघा हा प्रश्न आपण स्वतःने एक फ्रेम केला, TCSने घेतलेला आहे. त्यामुळे मित्रांनो असे प्रश्न मित्रांनो तुम्ही म्हणजे तुम्ही पर्यावरणाचे, आपत्तीचे, अवकाशाचे असे एकदम प्रश्न सर्व या ठिकाणी कलेक्ट करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ते एकदम या ठिकाणी ते वाचता येतील. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्राचा 24.1 दिवस क्लायमेट शिफ्ट हा CSI हा 3 होता. ऑप्शन क्रमांक 3 हे मित्रांनो बरोबर सांगता येईल. पुढे
पर्यावरण आणि हवामान बदल विभागाने 2023मध्ये हवामान बदलाशी लढण्यासाठी कोणता मसुदा तयार केला? बघा, शाश्वत चौकट म्हणजे सस्टेनेबिलिटी फ्रेमवर्क, पर्यावरण प्रभाव मूल्यांकन, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट, जिल्हास्तरीय हवामान कृती आराखडा म्हणजेच डिस्ट्रिक्ट लेवल क्लायमेट ॲक्शन प्लॅन आणि हवामान बदल धोरण क्लायमेट चेंज कमिशन. तर कोणता मसुदा तयार केला होता? तर याचं उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 जिल्हास्तरीय हवामान कृती आराखडा म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवल क्लायमेट ॲक्शन प्लॅन यांनी हा केला होता. ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्याला बरोबर सांगता येईल. पुढे मार्च 2023मध्ये सतीश धवन स्पेस सेंटरमधून प्रक्षेपित केलेल्या भारतातील सर्वात मोठ्या स्पेस रॉकेटचे नाव सांगा. बघा, हा अवकाश मोहीम स्पेस मिशन आपल्याला जो काही घटक दिलेला आहे त्याच्यामध्ये मित्रांनो हा प्रश्न या ठिकाणी फ्रेम होऊ शकतो. सर्व मित्रांनो प्रश्न आपल्याला तुम्हाला या ठिकाणी पोर्शननुसारच मिळणार आहेत. कुठल्याही घटकाला जास्त वेटेज दिले आणि एखाद्या घटकाला वेटेज कमी दिले असं तुम्हाला पाहायला मिळणार नाही. आपले सर्व व्हिडिओ मित्रांनो जर तुम्ही जुन्या पद्धतीने पाहायला पाहिजे असतील तर ते सुद्धा आपल्या यूट्यूब चॅनल आपल्याला ते क्रिएट आहेत. त्याचप्रमाणे नवीन ज्या वेळेला IBPSनं आपला पोर्शन डिझाईन केला त्यावेळेनुसार आपण नवीन सिरीज चालू केली. त्याच्यामध्ये आपण 40 प्रश्न दरवेळेला घेतोय आणि ते सर्व प्रश्न मित्रांनो या ठिकाणी पोर्शननुसार आहेत. तुम्ही आमचे जुने एकदा व्हिडिओ पाहून घ्या. जवळपास 100+ व्हिडिओ मित्रांनो आपल्या आरोग्य सेवकासंदर्भात जे तयार आहे 100+ व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला कुठेही बाकीचे यूट्यूब चॅनल या ठिकाणी पाहायला मिळणार नाहीत. चला, तर ह्याचं उत्तर काय सांगता येईल? तर मार्च 2023मध्ये भारतातील सर्वात मोठ्या स्पेस रॉकेटचे नाव सांगा. तर ह्याचं उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 LMV3 असं उत्तर दिलेलं आहे. पण ह्याच्याबद्दल थोडंफार कन्फ्युजन आहे. तर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही या ठिकाणी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. LMV लाईट मोटार व्हेकल V3 असं त्याचं नाव आहे, जे की चांद्रयान 3 मिशन लॉन्चच्या वेळेला ते वापरण्यात आलं होतं. हे लक्षात राहू दे तुमच्या. पुढे बघा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोव्हेंबर 2023मध्ये वायू प्रदूषणाच्या नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल बंदी घालण्यात आलेल्या कोणत्या कंपनीला नोटीस पाठवली होती? बघा, हा पण प्रश्न मित्रांनो त्यावेळेला चर्चेत राहिला होता. पर्यावरण संदर्भात आहे, त्यामुळे मित्रांनो तो प्रश्न त्यांनी डिझाईन केलेला आहे. बघा, कंपनी माहीत पाहिजे तुम्हाला, टेक महिंद्रा, कॅपजेमिनी, सिएट टायर्स आणि ॲक्सेंचियर. तर याचं उत्तर मित्रांनो टेक महिंद्राला या ठिकाणी प्रदूषण नियामक मंडळाने नोटीस पाठवली होती. ऑप्शन क्रमांक 1 हे मित्रांनो बरोबर आहे. सर्व प्रश्न मित्रांनो चालू घडामोडी रिलेटेडच ते आलेले आहेत. पुढे आता सजीव ते जीवन प्रक्रिया याच्यावर मित्रांनो 5 प्रश्न. बघा, हा भला मोठा प्रश्न आहे. किती बघा, 4-5 वयाचा प्रश्न आहे हा. ॲसिटिल कोएन्झाम एचे रेणू तंतुकणिकेमध्ये जातात तेथे त्यावर ट्रायकार्बोलिकची आम्लचक्र क्रेंज चक्रची ही चक्रीय अभिक्रिया राबवली जाते. या अभिक्रियेद्वारे ॲसिटिल कोएन्झाम एचा रेणूतील ॲसिटिलचे पूर्णपणे ऑक्सिडीकरण केले जाते आणि त्याद्वारे COHO, NADH, FADH आणि कोणतेही रेणू मिळतात. बघा, ही भरं मोठं या ठिकाणी ते दिलेलं आहे. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ATP ॲडेनिन ट्रायफॉस्फेट. हे जो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 हे डेफिनेटली आपल्याला बरोबर सांगता येईल. ऑप्शन क्रमांक 4 हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न, पायरुबिक आम्लाचे रेणू ॲसिटिल कोएन्झाम्स A रेणूमध्ये रूपांतरित केले जातात. या प्रक्रियेवेळी कार्बन डायऑक्साईडचे 2 रेणू आणि NADHचे किती रेणू तयार होतात? 2, 3, 6 आणि 4. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1 2 रेणू या ठिकाणी त्याचं तयार होतं. ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे. पुढे पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो. प्रश्न पहा, पेशी द्रव्यात घडणाऱ्या या प्रक्रियेमधून ग्लुकोजचा एका रेणूचे टप्प्याटप्प्याने विघटन होऊन पायरुविक आम्ल ATP, NADH आणि पाणी यांचे प्रत्येकी 2 रेणू तयार होतात. या प्रक्रियेत तयार झालेले पायरुविक आम्लाचे रेणू ॲसिटिल या कोएन्झाम्स या कोणत्या रेणूमध्ये रूपांतरित केले जातात? बघा, हा प्रश्न थोडाफार मोठा आहे. थोडाफार म्हणजे 3-4 वेळचा तर प्रश्न आहे. लगेच काय आपल्याला समजणार नाही. पण मित्रांनो असे प्रश्न मित्रांनो एका दुसऱ्याचा आला तर हा प्रश्न आपण घेतलेला आहे स्टेट बोर्डात. याच्यातनं स्टेट बोर्डात लाईन टू लाईन आपण या ठिकाणी ती कॉपी करून या ठिकाणी घेतलेला आहे. त्यामुळे तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी थोडाफार मोठा वाटू शकतो. तर याचं उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक A. तर या प्रक्रियेमध्ये ग्लुकोजच्या एका रेणूच्या टप्प्याटप्प्याने तो कोणता रेणू आहे? तर A नावाचा आहे. त्याचं ऑप्शन क्रमांक A येतं. पहिलाच उत्तर त्या ठिकाणी तिचं उत्तर हे बरोबर आहे. तर मित्रांनो तुम्हाला ATP, NADH हे तुम्हाला घटक माहिती आहेत का असं मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतो. ATP, NADH म्हणजे काय? ग्लुकोज आता ऑक्सिश्वसनाचे 3 टप्प्यामध्ये ग्लुकोजचे ऑक्सिडेशन होते तुम्हाला माहितीच आहे. तर यामध्ये ग्लुकोजचे विघटन म्हणजे काय ठिकाणी ग्लायकोलायसिस त्याला म्हटलं जातं. ही एक विना ऑक्सिजनची प्रक्रिया आहे. ही पेशी द्रव्यात घडणारी ही प्रक्रिया असून याच्यामध्ये ग्लुकोजच्या एका टप्प्याचे विघटन होऊन पायरुविक आम्ल ATP आणि NADH2 आणि पाणी यांचे प्रत्येक 2 रेणू तयार होतात. हे तुम्हाला माहिती आहे. तर या प्रक्रियेमध्ये तयार झालेल्या पायरुविक आम्लाचे ॲसिटिक कोएन्झाम्सच्या कुठल्या घटकात, बघा इथे दिले बघा, ॲसिटिक
कोएन्झाइम या कोणत्या घटकात, म्हणजे तो कोणता घटक आहे, ए डी टी पी, हा जो कोणता घटक आहे त्याच्या रेणूमध्ये रूपांतरित केले जाते, असं आपल्याला या ठिकाणी हा प्रश्न विचारलेला आहे. तर काय, तर ॲसिटिक कोएन्झाइम या ए या घटकाचा या ठिकाणी या रेणूमध्ये रूपांतरित केले जाते. मित्रांनो हा प्रश्न या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा. हा प्रश्न मित्रांनो लक्षात ठेवा म्हणजे कसं, स्टेट बोर्डात तुम्ही या ठिकाणी थोडाफार या ठिकाणी कॉपी केलेला आहे. स्टेट बोर्ड तुमचं व्यवस्थित तुमचं रेडी असेल तर तुम्हाला तो प्रश्न या ठिकाणी डेफिनेटली समजून जाईल. चला पुढचा प्रश्न बघा. जनक पेशीला बारीकसा फुगवटा म्हणजेच कलिका येते. 2 नवजात केंद्रकापैकी एक केंद्र कलिकेमध्ये प्रवेश करते. कलिकेची वाढ पूर्ण झाल्यानंतर जी जनक पेशीपासून वेगळी होऊन स्वतंत्र नवजात पेशी बनते, ही प्रक्रिया कोणत्या सजीवात आढळते. बघा पुन्हा एकदा या ठिकाणी हा मला मोठा तुम्हाला प्रश्न वाटू शकतो, पण मित्रांनो हा स्टेट बोर्ड आपण या ठिकाणी आपण त्याला ॲज इट इज लाईन टू लाईन या ठिकाणी कॉपी केलेली आहे. तर ऑप्शन 5 स्पायरोगायरा, सायकॉन, किनोपेशी. किनोपेशीला म्हणजे काय, तर एक पेशी कवक. आणि चौथा ऑप्शन आहे मित्रांनो अमिबा आहे. तर बघा मित्रांनो हा प्रश्न जर समजा तुमच्या जर लक्षात नाही राहिला तर बघा एक्झामिनर प्रश्न तयार करत असाल तो बरोबर तुम्हाला एका दुसरी हिंट त्या ठिकाणी ते करून देत असतो. जर तुम्ही याच्यापूर्वी जर IBPS किंवा TCSने घेतली जर परीक्षा तुम्ही जर दिली असेल तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी उत्तर लगेच समजायला. बघा हे त्यानं किनोपेशी म्हणजे काय सांगतोय, स्वतः हे प्रश्न उत्तर सांगतोय. बघा मी हे उत्तर आहे किनोपेशी. बघा एक पेशीय कवक म्हणजे त्यानं किनोपेशी म्हणजेच काय, एक पेशीय कवक हे एक्सप्लेनेशन करून सांगितलं ब्रॅकेटमध्ये. तर मित्रांनो जर तुम्हाला जर एका दुसरा प्रश्न जर असा भरपूर प्रश्न असतील ते आपला ज्याचा अभ्यास झाला नाही किंवा एका दुसरा प्रश्न आपल्याला नवीनच आहे, पण मित्रांनो असं तुम्ही घाबरून जाऊ नका. तर तुम्ही व्यवस्थित ट्रिक लावून जर सोडवला तर मित्रांनो या ठिकाणी तो प्रश्न तुमचा बरोबर येऊ शकतो. असे भरपूर काही ट्रिक आहेत, ते ट्रिक तुम्ही या ठिकाणी ते लक्षात ठेवू शकता. ट्रिक मित्रांनो स्वतः तयार करा आणि स्वतः लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. दुसरा जो ट्रिक सांगतोय तर मित्रांनो बरोबर ठेवू नका, कारण तो आपल्याला कितपत लक्षात राहील हे एक मित्रांनो, आणि ते कितपत लक्षात ठेवलं आपल्याला एक्झामच्या दिवशी आठवेल किंवा एक्झामच्या वेळेला त्या प्रश्नाला आठवेल हे मित्रांनो ह्याची शाश्वती नाही आहे. म्हणून ते तुम्ही तयार करा आणि ते लक्षात ठेवण्याचा मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. चला पुढचा प्रश्न बघा. अनुकूल परिस्थिती कोण खंडीभवन करतो. बघा स्पायरोगायरा, सायकॉन, किनोपेशी आणि अमिबा. तर मित्रांनो हे जो उत्तर आहे स्पायरोगायरा ही अनुकूल परिस्थितीत खंडीभवन करतो असं आपल्याला सांगता येईल. स्पायरोगायरा ऑप्शन क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न चला बघा. आता संयुक्त पूर्व परीक्षा जी की 17 डिसेंबरला गट क ची झालेली आहे, त्याच्यामध्ये विज्ञान या घटकाचे 12 प्रश्न आले होते. त्याच्यामध्ये आपल्याला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये 5 प्रश्न घेतले आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण 5 प्रश्न घेतले. जे हे प्रश्न हे आपल्या सिलेबसच्या रिलेटेड आहेत तेच प्रश्न आपण या ठिकाणी ॲड केले आहेत. बाकीचे प्रश्न पण आहेत ते आपल्या सिलेबसला धरून नाहीत, त्यामुळे आपण ते ॲड केलेले नाहीत. बघा आता भौतिक राशी वगैरे हा ग्रॅव्हिटेशनल जो काही भौतिकशास्त्राचा घटक आहे त्याच्यामध्ये हा प्रश्न या ठिकाणी तो फ्रेम होऊ शकतो. हा प्रश्न सोपा आहे, बऱ्याच जणांचं उत्तर बरोबर सुद्धा आलं असेल. बघा हवेचा दाब, वाऱ्याचा वेग, भूकंपाची तीव्रता आणि आवाजाची तीव्रता. बघा एक जरी तुम्हाला जर समजलं तर तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचता येतं. आवाजाची तीव्रता काय आहे तर मित्रांनो आवाजाची तीव्रता डेसिबल आहे. त्यानंतर भूकंपाची तीव्रता सिस्मोमीटर आहे. त्याचप्रमाणे लक्षात ठेवा बाकीचं पण. वाऱ्याचा वेग कशात मोजला जातं तर हवेचा वेग आहे वाऱ्याचा वेग ॲनोमीटर आणि हवेचा दाब बॅरोमीटर. मित्रांनो असं हे या ठिकाणी जोडायला हवा, आपल्याला प्रश्न आला होता. पुढचा प्रश्न बघा. खालील विधाने विचारात घ्या. आता हा प्रश्न मित्रांनो अपवर्तनांकाचे मित्रांनो बरेच प्रश्न मी या ठिकाणी क्रिएट केलेले आहेत, ते तुम्ही एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न या ठिकाणी आपण घेण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून हा घटक तुम्हाला सोपा जाईल. बघा ज्या माध्यमाचा अपवर्तन निर्देशांक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स प्रकाशाच्या वारंवारतेवर अवलंबून असतो तेथे प्रकाशाचे विकिरण होते. मित्रांनो हे डेफिनेटली या ठिकाणी बरोबर आहे. दुसरा पहा सर्व पदार्थ माध्यमे विकिरण करणारे आणि फक्त निर्वात पोकळी विकिरण करणारी नाही. बघा इथं बघा सर्व पदार्थ माध्यमे आपल्याला विकिरण करणारे आहेत, तर हे डेफिनेटली मित्रांनो विधान चुकीचं आहे. इथंच सर्व पदार्थ करत नाही, फक्त वायू हा घटक सोडला, वायू या घटकाचे विकिरण होत नाही. म्हणून पुढे काय सांगितले, फक्त निर्वात पोकळी विकिरण करणारी नाही. तर मित्रांनो हे विधान या ठिकाणी आपल्याला चूक सांगता येतं, म्हणजे डेफिनेटली फक्त अ आपल्याला या ठिकाणी बरोबर सांगता येईल. वायू पदार्थाच्या माध्यमातून विकिरण होत नाही, स्थायू आणि द्रव. आता तुम्ही म्हणाल मग वायू तर इंद्रधनुष्य होते की, मग इंद्रधनुष्य नाही, इंद्रधनुष्य हा पाण्याच्या थेंबाचा परिणाम असून तो आपल्याला इंद्रधनुष्य या ठिकाणी दिसतो. पाण्याच्या थेंबाचा परिणाम आहे तो, लक्षात राहू दे तुमच्या. वायूचा परिणाम इंद्रधनुष्य नाही. पुढे पुढचा प्रश्न टॅक्झॉनॉमी या संज्ञेचा जनक. बघा एखाद दुसरा असा प्रश्न आहे टॅक्झॉनॉमी संज्ञेचा जनक कोण आहे, किंवा बाकीचे जे रॉबर्ट हुक किंवा रॉबर्ट बॉयल यांनी कुठल्या प्रक्रियेचा शोध लावला असं या ठिकाणी आपल्याला प्रश्न येऊ शकतो. तर टॅक्झॉनॉमी ही संज्ञा मित्रांनो APD कॅन्डोले म्हणजे डी कॅन्डोले यांनी या शास्त्रज्ञाला लावली. ऑप्शन क्रमांक क म्हणजे हे क आहे इथं.
D.P. कॅन्डोले यांनी या ठिकाणी टॅक्झॉनॉमी या संज्ञेचा जनक असं त्याला म्हटलं जातं. बाकीचे ॲरिस्टॉटल, प्लुटो वगैरे लिनियस हे नाही आहेत. पुढचा प्रश्न, खालील जोडा लावा सस्तन प्राणी प्रकारांनी उदाहरण. बघा हा जर प्रश्न तुम्हाला आठवला तर बघा प्राण्यांचे वर्गीकरण ॲनिमल क्लासिफिकेशन हा जो घटक आपल्याला दिलेला आहे त्याच्यामध्ये मित्रांनो हा या ठिकाणी प्रश्न फ्रेम होणार. तर बघा थैली असलेला सस्तन प्राणी, तर थैली असलेला सस्तन प्राणी काय म्हणायचं तर मॅक्रोपस थैली असलेला सस्तन प्राणी. बघा थैली असलेला सस्तन प्राणी तुम्हाला माहिती आहे की ज्याचं नाव कांगारू आहे, पण त्यानं एक्झामिनर या ठिकाणी कांगारू नाव दिलेलं नाही. कांगारू जर नाव दिलं असतं तर तुम्ही डायरेक्ट उत्तरपर्यंत या ठिकाणी पोहोचला असता, पण त्यानं ते चरमबोजून या ठिकाणी टाळलेलं आहे. पण लक्षात ठेवा थैली असणारा सस्तन प्राणी म्हणजे कांगारू, मॅक्रोपस आहे याचं उत्तर. त्याचप्रमाणे आता उडणारा सस्तन प्राणी टेरोपस, दात नसलेला सस्तन प्राणी या ठिकाणी ब्रँडीपस, दात नसलेला प्राणी ब्रँडीपस, आणि मुंगी खाणारा सस्तन प्राणी मनीस. हे मित्रांनो असं आपल्याला या ठिकाणी हे जोडान जुळवता येतील. मित्रांनो लक्षात ठेवा ही नावं आपल्याला या ठिकाणी ॲनिमल क्लासिफिकेशन घटक आहे म्हणून आपण या ठिकाणी प्रश्न हा घेतलेला आहे. पुढचा प्रश्न, वनस्पती गटाचे योग्य उदाहरणाची जोडा जुळवा. बघा शैवाल आपल्याला माहितीच आहे. तर शैवाल या ठिकाणी मित्रांनो सांगता येईल आपल्याला क्लायमोड, ऑप्शन क्रमांक 4 क्लामायडोमोनास, ब्रायोफायटा प्लुनारिया, त्याचप्रमाणे टेरिडोफायटा, लायकोपोडियम आणि अनावृत्ती सायकस. मित्रांनो बरीच काय नाव आहेत ब्रायोफायटाची उदाहरणं आहेत, टेरिडोफायटाची आहेत. आता ब्रायोफायटामध्ये या ठिकाणी प्लुनारिया आहे, त्याचप्रमाणे मसाय आहे, हिपॅटायटिस आहे, मसाय आहे, त्याच्यामध्ये प्लुनारिया आहे, स्पॅकॅगोनिमेन आहे, रिक्सी आहे, मर्केशी आहे. ही सर्व मित्रांनो ब्रायोफायटाची उदाहरणं सांगता येतील. त्याचप्रमाणे टेरिडोफायटामध्ये काय तर नेचे आहे. ही बघा नेचे बऱ्याच वेळेला त्यांनी विचारून झालं आहे म्हणून त्यांनी नेचे विचारलं नाही, त्याच्याऐवजी लायकोपोडियम हे त्यांनी शब्द वापरलेला आहे. शेवाळ आपल्याला माहीत आहे क्लोरेला वगैरे ती शेवाळाची उदाहरण आहे. सर्गॅसम, इक्टोकॉर्पस, प्लुकस, लिमॅरिया, डिक्टोराइट, त्यामध्ये ही सर्व मित्रांनो या ठिकाणी त्याला शेवाळाची उदाहरणे आपल्याला सांगता येतील. पुढे बघा ओळख सूक्ष्मजीवशास्त्राचे मित्र आपण या ठिकाणी 5 प्रश्न घेतलेले आहेत. ह्याच्यामध्ये काय तर ऊसाच्या मळीच्या वसारपासून कोणता सूक्ष्मजीव तयार होतात तर ॲस्परजिलस नायगर, ॲस्परजिलस इटकॅनियस, लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुफी आणि झायलिटॉल. तर बघा याच्याबद्दल एक्सप्लेनेशन सांगण्यासारखं काही नाही आहे. जर तुम्ही जास्तीत जास्त वाचत राहिला तर मित्रांनो या ठिकाणी ते लक्षात आहे. तर ऊसाच्या मळीपासून वसारपासून कोणता सूक्ष्मजीव तयार होतो तर ॲस्परजिलस नायगर. मित्रांनो हे नाव लक्षात ठेवा तुम्ही, ॲस्परजिलस नायगर. पुढे बघा मित्रांनो आपला एकदा व्हिडिओ लाईक करा. तुम्ही प्रथमच पाहत असाल मित्रांनो चॅनल जरूर सबस्क्राईब करा. आरोग्य सेवकासंदर्भात जवळपास 100+ व्हिडिओ मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर या ठिकाणी तयार आहेत. तुम्ही आमची जर एकदा प्लेलिस्ट तर चेक केली तर तुम्हाला या ठिकाणी सर्व मित्रांनो व्हिडिओ पाहता येतील. तुम्हाला जुन्या पद्धतीने पाहिजे असते तर जुन्या पद्धतीचे सुद्धा व्हिडिओ बनवून आहेत. काही जिल्ह्याचे प्रश्न जसे की 2020ला झालेले आरोग्य सेवकाचे अनुसूचित जमातीसाठी झालेले स्पेशल जे पेपर झाला होता त्यांचे पेपर या ठिकाणी आपण घेतलेले आहेत टेक्निकल विभागाचे. त्यानंतर IBPSनं नवीन पोर्शन डिक्लेअर केला, त्यानंतर त्याचीसुद्धा व्हिडिओ आपण जवळपास ते 20च्या पुढं पण ते व्हिडिओ आहेत, ते सुद्धा मित्रांनो तुम्ही पाहू शकता. बघा कॉर्न स्टिप लिकरपासून कोणते सूक्ष्मजीव तयार होतो तर ॲस्परजिलस नायगर, ॲस्परजिलस इटकॉइनिस, लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुफी आणि झायलिटॉल. बघा ऑप्शन पण मी आहे तसंच ठेवले, जेणेकरून ऑप्शन जर बदलले तर तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. तर याचं उत्तर आहे मित्रांनो लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुफी. कॉर्न स्टिप लिकरपासून लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुफी हा सूक्ष्मजीव या ठिकाणी तयार होतो. पुढचा प्रश्न, कोणत्या सूक्ष्मजीवांसाठी सल्फ्युरिक आम्ल हा ऊर्जा स्रोत आहे. सल्फ्युरिक आम्ल, ॲसिटोबॅसिलस, फेरॉक्साइड्स, ॲसिडोफिलियम आणि ॲस्परजिलस नायगर. तर ह्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 ॲसिडोबॅसिलस फेरोडॉक्सिस. ॲसिडोफिलस फेरोडॉक्सिस हे आपल्याला उत्तर सांगते. ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न, आम्लता देणे हे कार्य कोणाचे आहे. आम्लता देणे सायट्रिक आम्ल, ॲस्कॅरेबिक आम्ल, बीटा कॅरोटीन आणि ग्लायकोपोडियम. आता हा प्रश्न तुम्हाला आलाच पाहिजे मित्रांनो आम्ल वगैरे. बघा हा प्रश्न तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. 24व्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. सोपा प्रश्न आहे हा. आम्ल वर्षा किंवा ही उदाहरणं कशाचे आहेत असं मी त्याला विचारलेलं आहे आणि असे प्रश्न आपण या ठिकाणी वारंवार घेत आलेलो आहोत. ह्याचं उत्तर 24व्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. पुढचा प्रश्न, शाकाहारी चीज बनवण्यासाठी वापरण्यात येणारे विकर खालीलपैकी कोणते आहे. एक्विफिसी, केफीर, प्रोटीएज आणि ॲस्परजिलस.
तर ह्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 प्रोटीएज. प्रोटीएजपासून शाकाहारी चीज आपल्याला मिळवता येतं. प्रोटीएजपासून शाकाहारी चीज, बघा चीज आपण खातो पण ती कशापासून बनतं काय बनतं ही प्रोसेस काहीच माहीत नाही. शाकाहारी चीजपासून बनवण्यासाठी प्रोटीएज हे विकर या ठिकाणी वापरण्यात येतं. पुढचा प्रश्न, आता रासायनिक अभिक्रिया व समीकरणाचा प्रश्न. कार्बन डायऑक्साईड पाण्यातून प्रवाहित केला तर या अभिक्रियेचा प्रकार खालीपैकी कोणतीही अभिक्रिया आपल्याला सांगता येते. संयोग, अपघटन, विस्थापन आणि दुहेरी असतं. पण बघा बऱ्याच वेळा रिपिटेशन झालेलं आहे. मी एकदा व्याख्या विचारतोय, त्यानंतर व्याख्या विचारून झाली की त्या व्याख्यावरून उदाहरणं कोणती आहेत ही असंच मित्रांनो प्रश्न आपल्याला तयार केले आहेत आणि असंच प्रश्न मित्रांनो यांची शक्यता आहे. तर कार्बन डायऑक्साईड पाण्यातून प्रवाह केला तर ही कोणती प्रकारची अभिक्रिया आहे, तर मित्रांनो ही या ठिकाणी संयोग कॉम्बिनेशन मित्रांनो ही रिॲक्शन आपल्याला सांगता येईल. कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणजे संयोग अभिक्रिया आहे. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. असेच प्रश्न येणार मित्रांनो, त्यामुळे अशा प्रश्नाची मला सवय व्हावी म्हणून आपण या ठिकाणी असे प्रश्न केलेले आहेत. काही विद्यार्थी मित्र पहिल्यापासून आपल्याबरोबर आहेत, त्यांना या ठिकाणी फायदा झाला असेल. त्यांचा आता जवळपास बघा IB एक्झाम घेणार आहे. त्यांनी आपल्या टेक्निकल घटकामध्ये 35 किंवा 35+ जर बरोबर स्कोर आणले तर मित्रांनो त्यांचं सिलेक्शन फिक्स आहे. फक्त त्यांनी जुन्या पद्धतीनुसार अभ्यास न करता नवीन पद्धतीनुसार अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे. जे नवीन आपले व्हिडिओ पाहत असतील विद्यार्थी मित्र त्यांनी सुद्धा या ठिकाणी आवर्जून पोर्शननुसार अभ्यास करणं या ठिकाणी गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, जस्ताची पट्टी कॉपर सल्फेटच्या द्रावणात बुडवली असता या अभिक्रियाचा प्रकार म्हणजे ही कोणत्या अभिक्रिया आपल्याला सांगता येईल. बघा या ठिकाणी याला सर्व आपण उदाहरणावरून ती कोणत्या प्रकारची अभिक्रिया आहे आपण या ठिकाणी ते विचारत आहोत. संयोग आहे, अपघटन आहे, विस्थापन आहे आणि दुहेरी विस्थापन आहे. तर ह्याचं उत्तर काय सांगता येईल आपल्याला ऑप्शन क्रमांक 3 विस्थापन डिस्प्लेसमेंट. आपल्याला ही अभिक्रिया डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आपल्याला सांगता येते. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. पुढचा प्रश्न, ज्या अभिक्रियेमध्ये उष्णता शोषली जाते त्या अभिक्रियेला कोणती अभिक्रिया असं म्हटलं जातं. बघा ऑक्सिडीकरण, गंजरोधक द्रावण, उष्माग्राही आणि यापैकी नाही. तर जो उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 सांगता येईल आपल्याला. ही ज्या अभिक्रियेमध्ये उष्णता शोषली जाते उष्माग्राही, सोपा प्रश्न होता लगेच समजून जाईल. तर उष्माग्राही प्रकारची अभिक्रिया आहे. पुढचा प्रश्न, ऑक्सिडीकरण होणे म्हणजे काय आहे. रासायनिक अभिक्रियेचा एक प्रकार आहे. हायड्रोजन स्वीकारला जातो, हायड्रोजन निघून जातो आणि आयनांची अदला बदल. बघा तर तुम्हाला ह्याचं उत्तर सांगता येईल ऑप्शन क्रमांक आपल्याला 1 सांगता येईल. ऑक्सिडीकरण होणे म्हणजे ही एक प्रकारची एक रासायनिक अभिक्रियेचा प्रकार आहे. पुढचा प्रश्न, आम्लयुक्त पाण्यातून विद्युत प्रवाह जाऊ दिल्यास पाण्याचे काय होते. अपघटन, विघटन, विस्थापन आणि विद्युत अपघटन. तर याचं उत्तर आहे मित्रांनो अपघटन होते. आम्लयुक्त पाण्यातून विद्युत प्रवाह जाऊ दिल्यास त्याचे अपघटन होते. विद्युत धारेचे परिणाम या ठिकाणी 5 प्रश्न. सौर औष्णिक विद्युत निर्मितीबाबत खालीपैकी कोणते विधान चुकीचे आहे. बघा प्रश्न व्यवस्थित वाचा. आपण इथेपर्यंत व्यवस्थित वाचतो प्रश्न आणि नंतर पुढे चुकीचं आहे, अयोग्य आहे का बरोबर आहे ते जास्त गडबडीच्या ह्याच्यात ते वाचतच नाही. चुकीचं विचारलं आहे आपल्याला. तर मित्रांनो प्रश्न तुम्ही एकदा वाचून घ्या आणि जो उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. सौर औष्णिक विद्युत निर्मितीबाबत चुकीचे विधान विचारले. ऑप्शन पहा, उष्णता निर्मितीसाठी सूर्यकिरणे परावर्तित करणारे अनेक परावर्तन वापरून सूर्याची उष्णता मनोऱ्यावरील एका शोषकावर केंद्रित केली जाते. पुढचा पाहू, सूर्यकिरणाची उष्णता ऊर्जा वापरून सौर औष्णिक विद्युत निर्मिती केली जाते. सौर औष्णिक विद्युत निर्मिती प्रदूषणकारी नाही. उष्णता निर्मितीसाठी कोळशाचे ज्वलन बॉयलर केले जाते. तर बघा औष्णिक विद्युत कोणते विधान चुकीचं आहे. तर सौर औष्णिक विद्युत निर्मिती ही ऑप्शन क्रमांक 4 हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे. उष्णता निर्मितीसाठी कोळशाचे ज्वलन बॉयलर केले जाते. मित्रांनो हे या ठिकाणी चुकीचं आहे कारण सौर औष्णिक विचारले आपल्याला. त्यामुळे सौर औष्णिक म्हणजे हे सूर्यासंदर्भात सूर्यापासून मिळणारी जी आपल्याला फोटोव्होल्टिक एनर्जी असते त्याच्यापासून मिळणारीचं हे एक स्टेटमेंट आहे. त्यानुसार हे 4थं विधान आपल्याला चुकीचं सांगता येते. पुढचा प्रश्न, भारतामध्ये विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी किती टक्के अणुऊर्जेचा वापर केला जातो. बघा हा प्रश्न या ठिकाणी कॅन्सल करा. ऑप्शन चुकलेले आहेत. किती टक्के विचारलेला आहे. किती टक्के या ठिकाणी अणुऊर्जेचा वापर केला जातो. माझ्यामध्ये 2% यायला पाहिजे. याचं उत्तर 2% यायला पाहिजे. पुढचा प्रश्न, खालीपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. टेहरी, कोयना, श्रीशैलम पाहिजे होतं. श्रीशैलम आणि तारापूर. बघा हा पण प्रश्न बघा जीकेला पण जाईल आणि इकडं पण आपण या ठिकाणी घेतलेला आहे. तर काय आहे तर टेहरी, कोयना ही सर्व या ठिकाणी, श्रीशैलम हे या ठिकाणी जलविद्युत प्रकल्प आहे. जलविद्युत लगेच क्लिक झालं पाहिजे. तर बाबा हे कुठले आहे तर तारापूर माहिती आहे तुम्हाला. तारापूर ही अणुभट्टी आहे.
त्यामुळे हा वेगळा घटक आपल्याला सांगता येईल. बघा वेगवेगळे घटक सहसंबंध वेगळे प्रश्न आपण या ठिकाणी क्रिएट करतोय. त्यानुसार मित्रांनो हा प्रश्न या ठिकाणी सांगता येईल. टेहरी कुठं आहे तर टेहरी उत्तराखंडमध्ये आहे. कोयना आपल्याला माहिती आहे सातारा. त्यानंतर श्रीशैलम ह्या आंध्र प्रदेशमध्ये आहे. तुंगभद्रा नदी हे मित्रांनो हे पण लक्षात ठेवा. भूगोलमध्ये सुद्धा या ठिकाणी जाऊ शकतो प्रश्न. अपारंपरिक ऊर्जा स्रोत बद्दल योग्य विधान ओळखायचं आहे. अपारंपरिक म्हणजे काय तर माहिती आहे आपल्याला नवीनीकरण ऊर्जा स्रोतालाच अपारंपरिक म्हटलं जातं. पारंपरिक ऊर्जा स्रोत प्रदूषणकारी आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते व कार्बन होते. डेफिनेटली मित्रांनो बरोबर आहे. योग्य विधान विचारले. पुढचा प्रश्न पहा. पुढचा ऑप्शन पहा. पारंपरिक ऊर्जा स्रोत पर्यावरण स्नेही नाहीत. हे पण चुकीचं आहे. पर्यावरण नाही हे पण बरोबर आहे. पारंपरिक ऊर्जा स्रोतातून तयार केलेली इंधने जास्त मूल्य असलेली आहेत. बरोबर आहे. आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोत हे पुनर्नवीकरणीय आहेत. हे डेफिनेटली मित्रांनो बरोबर आहे. आपल्याला बरोबर विचारले. पाणी फक्त बाकीचे सर्व मित्रांनो हे पारंपरिक संदर्भातले आहेत. याचे भरपूर तोटे आहेत. अपारंपरिक मात्र हे आपल्याला आता नवीन आपल्या जी काही योजना आहे शासनाची त्या नवीन योजनेमध्ये सरकारने अपारंपरिक ऊर्जा स्रोतावर भर दिलेला आपल्याला दिसून येतो. पुढचा प्रश्न. टाटा पॉवर सौर ऊर्जा निर्मितीची क्षमता किती आहे. बघा हा असा प्रश्न जर आला तर मित्रांनो म्हणजे बरोबरच येईल का नाही असं सांगू शकत नाही. आपल्याला असं टाटा पॉवर सौर ऊर्जा निर्मिती केंद्र क्षमता किती आहे असं डेफिनेटली माहीत नसतं ना. त्यामुळे तुम्ही अंदाजे सुद्धा या ठिकाणी तो सोडू शकता कारण आपल्याला निगेटिव्ह सिस्टीम नाही आहे. पण त्याचं उत्तर आहे मित्रांनो 4 आहे. मूलद्रव्याच्या आवर्त सारणीचे वर्गीकरण. मेंडेलिव्हच्या नियमानुसार मूलद्रव्याचे गुणधर्म तक्त्यात कोणते आवर्तीफल असतो. अणुवस्तुमान, घन, गॅलियम आणि राजवायू. तर जो उत्तर आहे मित्रांनो अणुवस्तुमान. मेंडेलिव्हच्या नियमानुसार या ठिकाणी मूलद्रव्याने त्याने काहीपैकी कोणाचे आवृत्ती फल आहे असं त्याला म्हणायचं होतं. तर अणुवस्तुमानावर या ठिकाणी त्यानं भर दिला होता मेंडेलिव्ह. आणि मेंडेलिव्हच्या नंतर हेनरी मोस्ले जो आला होता त्याच्यामध्ये त्यानं अणुअंकावर या ठिकाणी त्याने या ठिकाणी नवीन आवर्त सारणी बनवली होती. लक्षात राहू दे तुमच्या. सर्वात लहान आकारमानाचा अणू कोणता. सल्फर, हेलियम, सिलिकॉन आणि बोरॉन. तर काय उत्तर ऑप्शन क्रमांक 2 सांगता येईल आपल्याला. हेलियम सर्वात लहान आकाराचा अणू मित्रांनो हेलियमचा सांगता येतो. हेलियम. पुढे खालीपैकी तिसऱ्या आवर्तामधील अधातू कोणता. बघा आवर्त सारणी त्या ठिकाणी तुम्हाला पाठच पाहिजे तरच मित्रांनो हे या ठिकाणी तुम्हाला असे प्रश्न या ठिकाणी सुटू शकतात. तर हे उत्तर आहे मित्रांनो सल्फर सांगता येईल आपल्याला. तिसऱ्या आवर्तामध्ये अधातू विचारला आहे तर त्याच्यामध्ये उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सल्फर. पुढे शून्य संयोज असलेला गण ओळखा. 15, 19, 16 आणि 18. तर किती आहेत तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 18 गण. 18 गणामध्ये शून्य संयोज असलेला गण आहे. बाह्यतम कक्षेत 7 इलेक्ट्रॉनची असलेली 3 मूलद्रव्ये ओळखा. हायड्रोजन, लिथियम, सोडियम, हेलियम, निऑन, आर्गॉन, फ्ल्युरिन, क्लोरीन आणि ब्रोमिन आणि यापैकी नाही. तर काय याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 सांगता येईल. हायड्रोजन, लिथियम आणि सोडियम ह्याच्यामध्ये 7 इलेक्ट्रॉन असलेली ही 3 मूलद्रव्ये सांगता येईल. ऑप्शन क्रमांक 1. पुढे आता TCSने विचारलेला प्रश्न घेतलेला आहे. बघा TCSने विचारलेले 5 प्रश्न सायन्सच्या रिलेटेड आहे. ते क्रीम ऑफ टार्टर ही स्वयंपाकघरात अनेक प्रकारे उपयुक्त आहे. क्रीम ऑफ टार्टरचे रासायनिक सूत्र सांगा. बघा रासायनिक सूत्र आपल्याला जे काही केमिकल रिॲक्शन दिलेलं आहे त्याच्यामध्ये मित्रांनो हा प्रश्न फ्रेम होऊ शकतो. ह्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1. ही काय HW हे वाचून घ्यायलाच काय म्हणायचं क्रीम ऑफ टार्टर चे रासायनिक सूत्र आहे. पुढचा प्रश्न. खालीपैकी कोणते चांगले कोलेस्टेरॉल म्हणून ओळखले जाते. बघा अत्यल्प घनता असलेले लिप्रोप्रोटीन, उच्च घनता असलेले लिप्रोप्रोटीन, अल्प घनता असलेले लिप्रोप्रोटीन आणि ट्रायग्लिसराईड. तर याचं उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2. चांगले कोलेस्ट्रॉल म्हणजेच HDL सुद्धा म्हटलं जातं. उच्च म्हणजे हाय डेन्सिटी लिप्रोप्रोटीन HDL, LDL ही मित्रांनो अशी नाव आहे त्याला. लक्षात ठेवा. HDL हे चांगली कोलेस्ट्रॉल आहे आणि वाईट कोलेस्ट्रॉल कुठले मग LDL, VLDL हे मित्रांनो सर्व वाईट कोलेस्ट्रॉल आहे. चांगली कोलेस्ट्रॉल म्हटले की HDL लक्षात ठेवा तुम्ही. पुढे निरोगी दृष्टीसाठी खालीपैकी काय महत्त्वाचे आहे. बघा हा सुद्धा प्रश्न मित्रांनो बऱ्याच जणांना सोपा जाईल. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 जीवनसत्व विटॅमिन ए हे निरोगी दृष्टीसाठी आवश्यक आहे. पुढचा प्रश्न. ऑर्थोपोडा प्रसृष्टीच्या संदर्भात खालीपैकी कोणते विधान बरोबर आहे. ऑर्थोपोडा बघा TCSने ज्यावेळी प्रश्न विचारला त्याच्यामध्ये त्यांनी ॲनिमल क्लासिफिकेशन मित्रांनो एका दुसरा प्रश्न विचारलेला दिसून येतो. तर ही प्राण्यांची सर्वात मोठी सृष्टी आहे. तर बरोबर आहे ऑर्थोपोडा सर्वात मोठी आहे. त्याच्यामध्ये कीटकांचा समावेश होतो हे पण मित्रांनो बरोबर आहे. हे प्राणी द्विपार्श्व समिती आणि ट्रिप्लोब्लास्टिक आहेत. तर काय उत्तर तर मित्रांनो हे दोन्ही हे द्विपार्श्व सममिती आहेत पण आणि ट्रिप्लोब्लास्टिक सुद्धा आहेत. मित्रांनो दोन्ही पण विधाने आपल्याला या ठिकाणी बरोबर सांगता येतील. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे.
पुढचा प्रश्न पहा, खालीपैकी कोणता जीव हा सजीवांच्या प्रोटिस्टा सृष्टीचे एक उदाहरण आहे? प्रोटिस्टा सृष्टीचे उदाहरण आहे जीवाणू, अधिजीव, मायक्रोप्लाझ्मा आणि नीलहरित शैवाल. तर याचं उत्तर आहे मित्रांनो नीलहरित शैवाल हे या ठिकाणी प्रोटिस्टा सृष्टीचे उदाहरण सांगता येईल. ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे. तर मित्रांनो आपण या ठिकाणी IBPSला जे विचारण्यात येणारे टेक्निकल घटकाचे या ठिकाणी 40 प्रश्न मित्रांनो पाहिले आहेत. सोबतच TCSने विचारले सुद्धा 5 प्रश्न आपण या ठिकाणी ॲड केलेले आहेत. त्याचप्रमाणे कंबाईन जी झालेली आहे आपली मागे त्याच्यामध्ये सुद्धा आपण विज्ञानचे 5 प्रश्न ॲड केलेले आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरेल अशी मला आशा आहे. तुम्ही आमचे जुने व्हिडिओसुद्धा 1-2दा पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये ते प्रश्न आलेले सोपे जातील. पर्यावरण, आपत्ती आणि स्पेस मिशन ह्याचा अभ्यास करत असताना चालू घडामोडीवर मित्रांनो तुम्ही भर देणं गरजेचं आहे. लवकरात लवकर मित्रांनो आपल्या एक्झामची डेट डिक्लेअर होईल. काही विद्यार्थी मित्रांचं म्हणणं आहे की एक्झामच होणार नाही तर अभ्यास करून काय फायदा. असं काय होणार नाही आहे, पण फेब्रुवारीमध्ये एक्झाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचा अभ्यास राहणं गरजेचं आहे. अभ्यास करत असताना जे नवीन विद्यार्थी मिळतात त्यांना पुन्हा एकदा माझं सांगणं आहे की आरोग्य जो काही पोर्शन दिलेला आहे हा त्यांनी दिला आहे, आपण दिलेला नाही आहे, कंपनीने दिलेला आहे. तो मित्रांनो तुमचा त्यानुसार अभ्यास असला पाहिजे. प्रश्न आता आपण अंदाजित प्रश्न दिलेला आहे. एका दुसरा प्रश्न एकाला जास्त येईल, एकाला कमी येईल, पण मित्रांनो हे सर्व घटकावर त्यांनी प्रश्न डेफिनेटली विचारणार. त्यामुळे तुम्ही अभ्यासात करत असताना यानुसारच करत राहणं अतिशय गरजेचं आहे. मित्रांनो आपला एकदा व्हिडिओ लाईक करा. तुम्ही प्रथमच चॅनल पाहत असाल तर मित्रांनो चॅनल जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मित्रांनो थँक्यू सो मच.